नमस्कार सगळ्यांना। आपल्या हिंदू धर्मात सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सौभाग्याचे लेणं देणारा सण म्हणजेच वटपौर्णिमा। आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि 7 जन्म हाच पती मिळावा या श्रद्धेने विवाहित महिला हे व्रत अत्यंत भक्तिभावाने करतात। यंदा म्हणजे 2026 मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे, पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे, यंदा कोणते विशेष शुभ योग जुळून आले आहेत, तसेच या दिवशी कोणत्या रंगांच्या साड्या आणि बांगड्या परिधान कराव्यात, कोणते रंग टाळावेत, काय करावे काय करू नये, वटपौर्णिमे संदर्भातील ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर सर्वप्रथम जाणून घेऊयात की यंदा वटपौर्णिमा कधी आहे। यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीनुसार वटपौर्णिमेचा सण 29 जून 2026 सोमवार या दिवशी साजरा केला जाणार आहे। पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 29 जून 2026 रोजी पहाटे 3:06 होईल आणि तिथी समाप्ती 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 होईल। सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे 29 जून रोजी सर्व सुवासिनी महिला वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा करणार आहेत। यंदाची वटपौर्णिमा विशेष मानली जात आहे कारण ती सोमवारी आली आहे। सोमवार हा भगवान शिव आणि चंद्राचा दिवस मानला जातो। वडाच्या वृक्षात शिवशक्तीचा वास असल्याचे मानले जाते, त्यामुळे सोमवारी केलेले वटपूजन विशेष पुण्यदायी मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार यंदा या दिवशी शुभ आणि सौभाग्य योग निर्माण होत आहेत। हे योग वैवाहिक जीवनातील सुख, प्रेम आणि समृद्धी वाढवणारे मानले जातात। हीच ती पवित्र तिथी आहे ज्या दिवशी माता सावित्रीने आपल्या दृढ निश्चय, बुद्धिमत्ता आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते। शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा शुभ मुहूर्तावर आणि राहुकाळ टाळून करावी। 29 जून 2026 रोजी सकाळी 8:55 पासून 10:40 पर्यंतचा कालावधी विशेष शुभ मानला जातो। तसेच सूर्योदयानंतर सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या कालावधीतही पूजा करता येऊ शकते। आता जाणून घेऊया पूजेसाठी लागणारे साहित्य। पूजेसाठी ताट, हळद, कुंकू, अक्षता, गंध, फुले, विड्याची पाने, सुपारी, धूप, दीप, कापूर, माचीस, पाण्याचा तांब्या, 5 प्रकारची फळे विशेषतः आंबा, तसेच वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी कापसाचा दोरा आवश्यक असतो। याशिवाय सावित्री सत्यवानाची मूर्ती किंवा प्रतिमा, नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा इतर पदार्थ आणि वाणासाठी गहू, हरभरे किंवा फळे ठेवावीत। वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पारंपरिक साडी परिधान करावी। वडाच्या झाडाजवळ जाऊन परिसर स्वच्छ करून पाण्याचा सडा टाकावा। त्यानंतर सावित्री सत्यवानाची प्रतिमा ठेवून हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत। वडाच्या झाडाला हळद कुंकू वाहून नमस्कार करावा। यानंतर 5 फळे अर्पण करावीत। त्यानंतर कापसाचा दोरा घेऊन वडाच्या झाडाभोवती किमान 7 किंवा शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा घालाव्यात। प्रदक्षिणा घालताना पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी मनोभावे प्रार्थना करावी। पूजा पूर्ण झाल्यावर धूप, दीप दाखवून आरती करावी। त्यानंतर पहिले वाण आपल्या पतीला देऊन त्याच्या चरणाला हात लावून त्याच्याकडून आशीर्वाद घ्यावे। त्यानंतर उपस्थित सुवासिनींना हळद कुंकू लावून वाण द्यावे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या आणि बांगड्या घालाव्यात। हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे वेगळे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे। योग्य रंग परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते। पहिला शुभ रंग आहे लाल। लाल रंग हा सौभाग्य, प्रेम आणि मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते। लाल साडी आणि लाल बांगड्या परिधान केल्याने माता पार्वती आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते। दुसरा शुभ रंग आहे हिरवा रंग। हिरवा रंग समृद्धी, आनंद आणि वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते। वडाचे झाडही हिरवेगार असल्याने वटपौर्णिमेला हिरवी साडी आणि हिरवा चुडा विशेष शुभ मानला जातो। तिसरा शुभ रंग आहे पिवळा रंग। पिवळा रंग भगवान विष्णूशी संबंधित
मानला जातो. हा रंग ज्ञान, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. चौथा शुभ रंग आहे नारिंगी किंवा भगवा रंग. हा रंग अध्यात्म, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. पाचवा शुभ रंग आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग प्रेम, जिव्हाळा आणि नात्यातील गोडवा वाढवणारा मानला जातो. आता जाणून घेऊया कोणते रंग टाळावेत. वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पूर्ण काळा पोशाख टाळावा असे अनेक ठिकाणी मानले जाते. तसेच पूर्ण पांढरा रंगही सौभाग्याच्या पूजेसाठी परिधान केला जात नाही. म्हणून शक्यतो शुभ आणि मंगल मानले जाणारे रंगच निवडावेत. साडीसोबतच हिरवा किंवा लाल रंगाच्या बांगड्या अवश्य परिधान करा. बांगड्यांचा खणखणाट घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते असे मानले जाते. तर मैत्रिणींनो, यंदाच्या वटपौर्णिमेला या शुभ रंगांपैकी तुमच्या आवडीचा रंग निवडा आणि श्रद्धेने वटपौर्णिमेची पूजा करा. तुम्ही यंदा कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.